नमस्कार सगळ्यांना. तर आत्ताची एक ब्रेकिंग न्यूज आलेली आहे लाडकी बहीण योजनेबाबत. तर ज्या लाडक्या बहिणींना पैसे नाही आले त्यांसाठी खूप माहिती महत्त्वाची ठरणार आहे आणि त्यांचे पैसे लवकरच जमा होणार आहेत, ही आहे खुशखबर. तर जाणून घेऊया आपण काय आहे सविस्तर माहिती. तर या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, सबस्क्राईब करून ठेवा चॅनलला, जेणेकरून तुम्हाला नवनवीन माहिती अपडेट्स येत राहतील. तर चला पाहूया काय आहे आदिती तटकरे यांची घोषणा. तर बघा, पुढच्या हप्त्याची काळजी करू नका. आता बघा, सगळ्यांना माहिती आहे की थर्ड इन्स्टॉलमेंट म्हणजे तिसरा हप्ता यायला चालू झालेला आहे. आता फोर्थ इन्स्टॉलमेंटचं पण त्या म्हणतात की हप्त्याची काळजी करू नका, तुम्हाला येणारच आहेत पैसे. पण त्याआधी सगळ्यांच्या खात्यात तिसरा हप्ता जमा होणे महत्त्वाचं आहे. तर बघा आपण काय आहे सविस्तर माहिती. लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झाले आहेत. आमच्या विशेष प्रतिनिधी वार्ताहरने महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांच्याशी नुकतेच फोन संवाद साधला. त्या दरम्यान आदित्य तटकरे म्हणाल्या, आमच्या सरकारने दिलेला शब्द पाळला आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असणाऱ्या सर्व भगिनींच्या बँक खात्यात लवकरच योजनेचे पैसे जमा होतील, असं म्हटलं आहे त्या. तसेच जुलै आणि ऑगस्ट महिन्यात काही तांत्रिक अडचणीमुळे ज्यांच्या खात्यात पैसे जमा होऊ शकले नव्हते त्यांच्याही खात्यात पैसे जमा करण्यात आले आहेत. लवकरच पैसे जमा करण्याची प्रक्रिया पूर्ण होईल, त्यानंतर सर्व डाटा मिळेल. म्हणजे जुलै आणि ऑगस्टमध्ये काही तांत्रिक अडचणी होत्या, त्याच्यामुळे बऱ्याच महिलांच्या खात्यात जुलै आणि ऑगस्टचे पैसे आले नव्हते. त्यांच्याही खात्यात पूर्ण पैसे जमा झालेले आहेत. पूर्ण 3 हप्ते त्यांना मिळालेले आहेत. म्हणजे टोटल ₹4,500 त्यांना मिळाले आहेत. त्यामुळे असंच पुढे पण ज्या महिलांचे पैसे अजून आले नाहीत त्यांना पण असेच पैसे मिळत राहणार आहेत. तर थोडंसं काहीतरी त्यांचा तांत्रिक बिघाड आहे, त्याच्यामुळे पैसे यायला लेट होत आहे. तर सगळ्यांनी लक्षात घ्यावे की सगळ्यांना पैसे नक्की येणार आहेत. तर बाबत काय आहे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ हस्तांतरणाच्या तिसऱ्या टप्प्यात सुरुवात झाली असून दिनांक 26 सप्टेंबर रोजी 38,98,705 भगिनींना 584.8 कोटी रुपयांचा लाभ हस्तांतरित करण्यात आला आहे. ठीक आहे, म्हणजे बघा 26 सप्टेंबरपर्यंत एवढ्या महिलांना लाभ झालेला आहे. तर उर्वरित महिलांनाही पूर्ण लाभ लवकरच होणार आहे. तसेच आता पहा, 29 सप्टेंबर रोजी 34,74,116 भगिनींना 521 कोटी रुपयांचा लाभ हस्तांतरित करण्यात आला आहे. म्हणजे 26 सप्टेंबरला पण 38 लाख, 29 सप्टेंबरला 34 लाख अशा भगिनींना हा लाभ भेटलेला आहे. त्यामुळे बऱ्याच महिलांना, मोस्ट ऑफ द महिलांना हा लाभ झालेला आहे, त्यांना त्यांच्या खात्यात पैसे आलेले आहेत. आता ज्यांच्या खात्यात पैसे आले नाहीत त्यांचं काय, त्यांनाही लवकरात लवकर पैसे मिळणार आहेत. तुम्ही वेट करा, फक्त येणार आहेत पैसे, असं नाही की येणार नाही. ज्यांचा फॉर्म अप्रूव्ड आहे, ज्यांचं आधार कार्ड बँकेला लिंक आहे, ज्यांचं डीबीटी अनेबल आहे आणि ज्यांचं KYC केलेलं आहे, या सगळ्यांना पैसे मिळणार आहेत. थोडं हे करा, थोडं वेट करा, तुम्हाला पैसे नक्कीच मिळतील. ठीक आहे. तर ही प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू असून सर्व पात्र भगिनींना महिना अखेरपर्यंत लाभ मिळणार आहे. ज्या भगिनींना आधी लाभ मिळाला होता त्यांना तिसरा हप्ता आणि ज्यांना आधी तांत्रिक अडचणीमुळे लाभ देण्यात मिळाला नव्हता त्यांना यावेळेस 3 हप्ते एकत्र देण्यात आले आहेत. म्हणजे ज्यांना आधी पहिल्यापासून कुठलाच हप्ता नाही आला, एक पण हप्ता नाही मिळाला, त्यांना 3 हप्ते एकत्र मिळणार आहेत. तसेच ज्यांना फक्त सप्टेंबरचा हप्ता मिळणार त्यांना पण लवकरच त्यांच्या हातात पैसे जमा होतील. तर पहा, तुम्ही कधी फॉर्म भरला आहे ते महत्त्वाचं आहे की तुम्हाला किती पैसे येतील त्याच्यावरनं कळणार आहे. जर तुम्ही ऑगस्टच्या आत फॉर्म भरला आहे आणि तुम्हाला अजून एकही हप्ता नव्हता मिळाला आत्तापर्यंत, त्यांना 3 हप्ते मिळतील, म्हणजे ₹4,500 मिळतील. आणि ज्यांनी सप्टेंबरच्या नंतर फॉर्म भरले त्यांना फक्त सप्टेंबरचा हप्ता मिळणार आहे. आणि ज्यांना ऑलरेडी 2 हप्ते मिळालेत जुलै आणि ऑगस्टचे, त्यांना सप्टेंबरचा 1 हप्ता मिळणार आहे, म्हणजे ₹1,500 मिळणार आहेत. पण ज्यांना आतापर्यंत एकही रुपया मिळाला नाही आणि ज्यांनी ऑगस्टच्या आधी फॉर्म भरला त्यांना पूर्ण ₹4,500 म्हणजे पूर्ण 3 महिन्याचे पैसे मिळणार आहेत त्यांच्या बँकेत. तर ज्या महिलांना बँकेत पैसे आले नाहीत त्यांनी गोंधळून जाऊ नका, घाबरून जाऊ नका किंवा टेन्शन घेऊ नका. तुम्हाला नक्कीच तुमच्या खात्यात पैसे लवकरात लवकर जमा होतील. फक्त तुम्ही स्वतःचं अकाउंट व्यवस्थित ठेवा किंवा अर्ज जो आहे तो, म्हणजे जसं की आधार कार्ड लिंक आहे की नाही चेक करा बँकेचं. परत तुमचं KYC आहे की नाही बघा. तसेच तुमचं डीबीटी अनेबल आहे की नाही, हे सगळं बँकेत जाऊन तुम्ही चेक करू शकता. ते आधी चेक करून घ्या. जर त्यातलं एकही नसेल तर तुम्हाला पैसे पडणार नाहीत. त्यामुळे तुम्ही शंकाचं निरसन करून घ्या. तुमचं काही स्वतःचं सगळं आहे की नाही व्यवस्थित. जर सगळं व्यवस्थित असेल तर ठीक आहे, पैसे पडणार आहेत नक्कीच. पण ज्यांचं काहीतरी राहिलं, मिसिंग आहे, त्यांना पैसे पडणार नाहीत. तर तुम्ही आधी ते जाऊन करून घ्या, नक्कीच तुम्हाला पैसे मिळतील. आणि या कोणाकोणाला पैसे आलेत, कोणाला नाही आलेत, त्यांनी सगळे नक्की कमेंट करा आणि की तुम्हाला किती पैसे आलेत हे कमेंट करून सांगा. म्हणजे कळेल की किती जास्त आलेत की नाही. म्हणजे महिलांच्या आपल्याला पर्सेंटेज कळेल नेमकं की किती महिलांना किती पैसे आलेत किंवा कुठल्या महिलांना पैसे आलेच नाहीत अजून आणि किती महिन्याचे आले नाहीत, किती महिने त्यांना पैसे नाही आले, सगळं कळेल. त्यामुळे तुम्ही नक्की कमेंट करा. ज्यांना पैसे आलेत त्यांनी पण कमेंट करा, ज्यांना नाही आले त्यांनी पण कमेंट करा आणि ज्यांना पैसे आलेत त्यांनी त्यांची अमाऊंट पण टाकून देऊ शकता. धन्यवाद व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल आणि माझ्या चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा. तुम्हाला अशाच मी नवनवीन माहिती देत राहील.